चला तर मंडळी, आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून छान असा टोमॅटो राईस बनवूया। त्यासाठी मी घेतलेला आहे शिल्लक राहिलेला 1 वाटी 2 वाटी भात शिल्लक राहिलेला। त्यासाठी मी घेतलेले आहेत मोठे 2 लाल टोमॅटो, थोडासा कांदा घेतलेला आहे आणि हे टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेले आहेत। त्यासाठी मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करण्यासाठी। त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण जिरा मोहरीची फोडणी टाकायची आहे आणि फोडणी चांगली आपली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची आपण चांगली परतून घ्यायची। परतल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतल्यानंतर चांगला परतून घ्यायचा कांदा। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता चिरून टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे। हा टोमॅटो आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे, टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे। त्याच्यामध्ये थोडीशी चवीप्रमाणे हळद टाकलेली आहे, टोमॅटो केचप टाकलेला आहे, त्याच्यामुळे छान चव येते। टोमॅटो केचप टाकल्यानंतर, हळद टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। टोमॅटो आपला मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बाकीचा राहिलेला आता शिल्लक राहिलेला भात आहे तो टाकणार आहे मी। तो भात आपण आता टाकून चांगलं परतून घ्यायचा आहे। तुमच्याही घरी असा शिल्लक भात राहिला, सर्वांच्याच घरी शिल्लक भात हा राहतोच, शिळा भात कोण खात नाही, त्यावेळेस आपण काय करायचं, हा भात असा आपण परतायचा। त्यामुळे खूप छान चव येते त्या भाताला आणि एकदम कलर पण खूप छान येतो भाताला। बघा तुम्ही, टोमॅटोमुळे, हळदीमुळे, कोथिंबीरमुळे छान असा भात परतल्यानंतर खूप चव पण छान लागते। जेवताना जरी गरम केला आपण तरी पण चालतंय, खूप सुंदर असा भात लागतो। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद। तुम्ही माझी सर्व रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे मी आभारी आहे।